हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे सोमवार आणि इकडं आज आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि इकडे मी पोळ्या करायला लागलो आहे. म्हणजे पोळ्या करायला डाळ शिजवून घेतलेला चुलीवर आणि त्यामध्ये गूळ त्याने मिक्स करून पुरण वाटून घेतो. आणि इकडं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आज सकाळी लवकर उठून सगळं काम आवरायचं आहे. आता पहिला पोळ्यांचं तयारी करून स्वयंपाक करून मग नंतर देवपूजा ते आवरायला येते म्हणून. आणि इकडं पुरण आणि पीठ झालेलं आहे आणि ताई पोळ्या लाटा लागल्यात. आणि तेवढंच अर्धा किलो डाळ घातलेलं आहे. आणि कारण तर कुठला पण सण करायचा असला तर जास्तच 1 किलो 1.5 किलो तर डाळ घालायला लागते आपल्याला. कारण मी तेवढंच अर्धा किलोच घातलेलं आहे. आणि ह्याच महिन्यात गेल्या वर्षी आमच्या दीर वारलेलं. आता वर्ष होतं 19 तारखेला. आणि सण पहिला नवीन वर्षाचा सण असतं म्हणून ते सोडायचं नाही म्हणून तेवढंच डाळ घालून सण केलेला आहे. मी जास्त काय हे केलेलं नाही. आणि देवपूजा करून ववसा तेवढा भरलेला आहे. आणि पोळी भात आमटी तेवढंच करून निवदापुरता करून सोडलेला आहे. आणि नवीन वर्षाचा पहिला सण ते करावंच लागतंय. आणि इकडं ताई पोळ्या लाटायला लागल्या. आणि इकडं मी पण इळवण्याची आमटी आणि भात तेवढं करायचं आहे. तेलाची पोळ्या आहेत. म्हणजे ते पानावर लाटून ताई असं सोडतात. आणि तिकडं गावाकडं पोळ्या असंच करतात. आणि ताई तर पोळ्या खूप छान करतात. म्हणजे काल परवा 2 व्हिडिओमध्ये पण मी भोपळ्याची पोळी आणि रवाची पोळी पण दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि इकडं अजून पोळ्या थोड्या राहिलेल्या आहेत आणि थोड्या झालेल्या आहेत आता. आणि इकडं मसाला करून घेतो. मसाला करायला आज सोमवार आहे आणि अजून मी सगळं तयार करून ठेवलेलं. आणि लाईटच गेल्यात. आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाईट येत नाही. त्यामुळं आता मी पाट्यावरच मसाला करणार आहे. आणि जरा वेळ लागतो आहे. आणि त्यामुळं आता सगळ्या कामालाच वेळ होतं आहे आता. आणि हे मसाला वाटून झाल्यानंतर मग देवपूजा बाकीचं काम पण आवरायचं आहे. त्यावर मी मसाला वाटून होईपर्यंत ताईंचं पोळ्या पण होते आणि राहिलेलं काम आणि परत. आणि ह्याच्यावर पाटावर मसाला करून ते आमटी केलं मस्त चवीला लागते.
इकडे मसाला करून पूर्ण झालेला आहे आणि खोबरं ते वेगळं करून ठेवलेलं आणि ते सगळं मिक्स करून आणि परत वाटून घेतो. लाईट नाही म्हणून आता मला आज लई घोळ झालं. घोळ म्हणजे मसाला वाटायलाच खूप वेळ लागतो आहे आणि आत पण काय दिसेना झालेलं लाईट नसल्यामुळे. अजून देवपूजा त्यानं करायचं आहे. कामाला वेळच लागला आज. तर हे पण पूर्ण बारीक करून घेतो आणि आता ते ताई फोडणी देतात सार. आम्ही इथं सार म्हणतोय येळवण्याच्या आमटीला. आणि हे पण जरा बारीक व्हायला पाहिजे. मी पाणी घातलेलं नाही त्यात टोमॅटोचं. त्यामध्ये सगळं जिरं कढीपत्ता सर्व घालून ते बारीक करून घेतलेलं तेच पाणी सुटलेलं आहे. पाणी घातलेलं नाही मी. आणि आम्ही मिक्सरला करताना पाणी घालावं लागतं आहे. आणि इकडे नुसतं मी टोमॅटोचं तेवढंच हे झालेलं आहे, नाहीतर पाणीच घातलेलं नाही मी यात. आणि पहिला मिक्सर नव्हतं तेव्हा सगळे पाट्यावरच मसाला करत होते. आता मटणाच्या जेवणाला ते असं मसाला करून घातलं का नाही मस्त चवीला लागते. इकडं पूर्ण झालेलं आहे आता हे. आता काढून ठेवतो. हे बघा कसं लय बारीक पण नाही आणि मोठं पण नाही. ते जाडसर असते तेव्हाच चांगलं लागते. इकडं स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे आणि आमटीला पण फोडणी दिल्या ताई. आणि इकडं आशिष बसला जेवायला. आणि आता मी देवपूजा त्यानं करून घेतो. इकडं आमटी उकळायला लागल्या, होळीची आमटी. आणि इकडे देवपूजा करायला लागलो. सगळं काढून ठेवलेलं आहे आणि सर्व तयार करून घेतलेलं आहे. आता पूजा करून घेतो. इकडे देवीची पूजा झालेलं आहे आणि इकडं ओसा भरायचा आहे, म्हणजे पूजा करून घ्यायचं आहे. हे लोटकं आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतो. आणि ते औषध काय काय घालतात ते पण दाखवतो. आणि हळदी कुंकू मी इथं वल्लं करून म्हणजे पाणी घालून जरासं वल्लं करून घेतलेलं आहे. आणि विभूती पण घेतलेलं आहे. हे बघा असं हळदी कुंकू लावलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला. आणि बारीक मोठं दोन्ही असतात. आणि इकडे हे ताट पण घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवं पीस असं ठेवायचं आहे आणि त्या पीसवर त्या ओसा तेव्हा 5 लोटका आहे ते ठेवायचं आहे. आणि ते बारीक आहेत ते पण त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि लाईट नसल्यामुळे जास्त उजेड दिसत नाही. ते मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे. इकडं बघा मी त्यामध्ये बारीक असले ते पण ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये काय काय भरणार आहे, बोरं आणि ऊस. आणि इकडे घेतलं आहे हरभरा आणि गाजर आणि तिळगूळ ते पण घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्व आता भरून घेतो आणि त्याची पूजा पण करून घेतो. मग तुम्हाला आणि परत दाखवतो. इकडं बघा मी पूजा करून घेतलेलं आहे आणि आता व्हिडिओ मी इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचं ओटी पण भरायचं असतंय. मी तिकडे ओटी पण भरलेलं आहे ते ववसाची. ते आरती करून घेतो, नैवेद्य ते दाखवतो.